लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरणार, चारचाकी वाहनामुळे मदतीला ब्रेक लागणार, अपात्र लाडक्या बहिणी पैसे परत करणार। महाराष्ट्रात लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची चिन्ह निर्माण झाली आहे आणि त्याचं कारण ठरलंय चारचाकी वाहन। एकट्या पुण्यामध्ये 21,11,991 बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केला होता। त्यातील फक्त पहिल्या दिवसाच्या पडताळणीमध्ये 75,100 महिलांकडे चारचाकी असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता या महिला थेट अपात्र ठरणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी नेमके निकष काय आहे तेही या निमित्तानं आपण समजून घेऊया। लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65च्या दरम्यान असावं, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं, कुटुंबातील कुणीही सरकारी नोकरीत नसावं, कुटुंबात कुणीही प्राप्तिकर भरणारं नसावं, अन्य योजनांचा लाभ घेतलेला नसावा, घरात चारचाकी वाहन नसावं। या निकषांवरून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। महत्वाचं म्हणजे अपात्र ठरण्याच्या आणि कारवाईच्या भीतीनं अनेक लाडक्या बहिणींनी मिळालेले पैसे परत करण्याचा सपाटा लावलाय। तर एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, सरकार छाती ठोकपणे सांगताय, मात्र दुसरीकडे अनेक निकषांमुळे लाखो लाडक्या बहिणी मात्र अपात्र ठरणार असल्याचं आता समोर येत आहे।